सुरू करते एक मी अल्लाहच्या नावाने। आदाब, मी परवीन आसिफ खान दिव्य संदेश या YouTube वाहिनीवर आपले मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजचा प्रश्न खूप विचार करायला लावणार आहे। पडदा म्हणजे काय? स्त्रीच्या प्रगतीचा अडथळा आहे का की तिच्या सन्मानाचा कवच? आज समाजात या विषयावर गरमागरम चर्चा सुरू आहे। कुणाला वाटतं पडदा म्हणजे स्त्रीची कैद, कुणी म्हणतं तो तिच्या उन्नतीला थांबवतो। पण खरं असं आहे का? नाही, सत्य अगदी उलट आहे। पडदा म्हणजे कैद नाही, तो स्त्रीच्या सन्मानाचं, तिच्या सुरक्षिततेचं कवच आहे। कुराण मध्ये अल्लाह म्हणतो, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आपल्या पत्नी, मुली आणि श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की त्यांनी आपले चादरीचे पदर आपल्या अंगावर घेतले पाहिजेत, त्यामुळे त्या ओळखल्या जातील आणि त्यांना त्रास दिला जाणार नाही। अल्लाह क्षमाशील व दयाळू आहे। यातून स्पष्ट होते की पडदा म्हणजे संरक्षण, अधोगती नव्हे। पण मग प्रगती म्हणजे काय? फक्त बाह्य सौंदर्याचं प्रदर्शन, फॅशनच्या नावाखाली अंग प्रदर्शन नाही। खरी प्रगती म्हणजे योग्य ज्ञान, समाजहिताचे चारित्र्य, न्यायावर आधारित समाज निर्मितीसाठी योगदान। इस्लामचा इतिहास पहा। आयशा रझियल्लाहु अन्हा ह्या महान विदुषी होत्या। हजारो हदीस त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या। रुफैदा अल असलमिया या इस्लाम मधील पहिल्या नर्स होत्या। या सर्व स्त्रिया पर्दा करत असूनही समाजासाठी अद्भुत कार्य करत होत्या। आजही असंख्य मुली पूर्ण पर्दा करून डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि प्राध्यापक बनतात। मग पर्दा प्रगतीचा अडथळा कसा ठरतो? खरा अडथळा आहे अज्ञान, आळस आणि अधार्मिकता, पर्दा नाही। एक मुद्दा लक्षात घ्या, इस्लाम मध्ये पर्दा करणे हे आदेश आहे, पण सक्ती नाही। धर्मात कुठेही जोर जबरदस्ती नाही। प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी कधीही कुणावर दबाव आणला नाही, त्यांनी फक्त मार्ग दाखवला, निवड स्त्रीच्या हातात ठेवली। कारण जीवन ही एक परीक्षा आहे। याच मुद्द्याला जगासमोर ठामपणे मांडलं एका मुस्लिम स्त्रीने। यमनची महिला कार्यकर्ता आणि 2011 ची नोबेल पारितोषिक विजेती तवक्कल कारमेन, नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे झालेल्या नोबेल समारंभात त्या अबाया आणि स्कार्फ परिधान करून मंचावर आल्या। जगभरातील पत्रकार थक्क झाले। त्यांनी विचारलं, तुमचं शिक्षण आणि बुद्धिमत्ता इतकी उच्च आहे, पण हा पोशाख मागासलेपणाचं प्रतीक नाही का? हिजाब म्हणजे दमन नाही का? तेव्हा तवक्कल कारमेनचं उत्तर इतिहासात कोरलं गेलं। त्या म्हणाल्या, सुरुवातीला माणूस नग्न अवस्थेत राहत होता, पण कालांतराने विचारांचा विकास झाला आणि त्याने कपडे घालायला सुरुवात केली। आज मी जी वस्त्र घातली आहे ती माझ्या बुद्धिमत्तेचं आणि सुसंस्कृततेचं शिखर आहेत। हे मागासलेपण नाही, उलट नग्नता हीच मागासलेपणाची खूण आहे। म्हणजे विचार पुन्हा आदिम काळाकडे मागे गेलेत। मित्रांनो, हा प्रसंग आपल्याला शिकवतो की हिजाब म्हणजे प्रगतीची अडचण नाही, ती बुद्धिमत्ता आणि सुसंस्कृतीचा मुकुट आहे। मुस्लिम समाजामध्ये पर्दा करणाऱ्या स्त्रियांनाही सन्मान आहे आणि न करणाऱ्या स्त्रियांनाही तेवढाच सन्मान आहे। कारण इस्लाम धर्मात माणूस म्हणून सन्मान केलं जातं, केवळ बाह्य रूपाचे नाही। पर्दा केल्याने स्त्रीला मानसिक शांतता मिळते, तो अवांछित नजरेपासून बचाव करतो, तिला आत्मविश्वास देतो, सुरक्षा देतं आणि समाजात तिचं स्थान उंचावतो। म्हणूनच मित्रांनो, पडदा अधोगती नाही, तो स्त्रीच्या प्रगतीचा रक्षक आहे, तो तिचा सन्मान आहे, तिचं कवच आहे। तर हे होते आजचे विचार। लवकरच भेटूया नवीन विषयांसह, नवीन दृष्टिकोन घेऊन। तोपर्यंत दिव्य संदेश या वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल। धन्यवाद।